मित्रांनो, देशभरामध्ये जाम चर्चा चालली आहे की सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरली पट्टी काढली, तिच्या हातातली तलवार काढून संविधान तिच्या हातात दिलं आणि एकदमच काही हा वेगळा अचानक ते निवृत्त होणार आहेत नोव्हेंबरमध्ये आणि अचानक त्यांनी हा भूमिका घेतली आणि ती अंमलात आणली लगेच. आणि खूप चर्चा आहेत. आपल्याला वाटतं की काय हा झाला निर्णय, ओके ओके, तसं नाही, ओके ओके नाही आहे. तर खूप त्याच्यामागे, आणि कसं आहे ना, मी काल ते निर्णय ऐकल्याबरोबर मी प्राध्यापक निर्णयांना फोन केला. मी म्हटलं, बाबा मला याच्यावर ऑथेंटिक माहिती पाहिजे की ही प्रथा न्यायदेवता, डोळ्याची पट्टी, तलवार केव्हापासून सुरू झाली, कुठे कुठे जगामध्ये आहे, का सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी हे निर्णय घेतला, सगळं जरा मला उलगडून दाखवा, लोकांनाही आवडेल. आणि त्यांनी जी माहिती मला दिली ती खूपच रोचक, रोमांचकारक आणि चित्तथरारक आणि वेगळीच आहे राव. तर मी सर तुम्हाला विनंती करतो की हा विषय आता तुम्ही हातामध्ये घ्या आणि मी उद्गार चिन्ह देतो, तुम्ही बोलत राहा. रिटायरमेंटच्या अगदी जवळ आलेले सरन्यायाधीश पुढल्या महिन्यात रिटायर. चंद्रचूड साहेब यांनी गेल्या महिन्यातच एक धक्कादायक निर्णय घेतला. न्यायाधीशांची किंवा न्यायमूर्तींची सुप्रीम कोर्टामध्ये एक लायब्ररी असते. त्या लायब्ररीमध्ये न्यायदेवतेचा एक जुन्या काळापासून असलेला पुतळा होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सिनेमामध्ये बघितलेला आहे की न्यायदेवता म्हटली की एका हातात तराजू, एका हातामध्ये तलवार आणि डोळ्याला पट्टी, असं एक ते चित्र आपल्या ऍक्च्युली न्यायदेवता आंधळी असते, हा वाक्प्रचारच आहे आपल्याकडे, वाक्प्रचार आहे. तर तो पुतळा त्यांनी हटवला आणि त्याच्या जागी त्यांनी एक नवीन पुतळा बसवला, ज्याच्यामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी त्यांनी काढून टाकली होती. एका हातातला तराजू तसाच होता आणि दुसऱ्या हातामध्ये तलवारीच्या ऐवजी त्यांनी संविधान दिलं होतं, भारताचं संविधान. आता हा एक अतिशय ऐतिहासिक निर्णय आहे, ऐतिहासिक बदल आहे. आणि ह्याच्या मागे आपण कारणं शोधायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की 2014 सालापासून जेव्हा मोदी सरकार देशामध्ये आलं तेव्हा त्यांनी वर्षानुवर्षे असलेले आणि कालबाह्य झालेले अनेक कायदे आणि अनेक कायद्याच्या तरतुदी, अगदी फिगरेटिव्हली बोलायचं झालं तर 2200च्या पेक्षा जास्त कायद्याच्या तरतुदी आणि कायदे त्यांनी रद्द केले किंवा त्याच्यामध्ये बदल केले. आणि ब्रिटिशकालीन जो वारसा आपल्याकडे चालत आलेला आहे तर त्याच्यामध्ये कालानुरूप, आजच्या परिस्थितीला अनुरूप असे कायदे असले पाहिजेत आणि असे बदल झाले पाहिजेत, या भावनेतनं ते सगळं केलं गेलं. आणि मला वाटतं की चंद्रचूडांनी हा जो केलेला बदल आहे तो त्याच सेंटिमेंटची एकरूप असलेला, सुसंगत असलेला असा हा बदल आहे. कारण की आपण जर का ह्याची थोडी जास्त माहिती घेतली की ही जी न्यायदेवता आहे, ज्याला लेडी ऑफ जस्टिस म्हणतात, तर ती कोण आहे, ती कुठून आली किंवा ही कशी आली, तर ब्रिटिशांच्याही आधीपासून, म्हणजे ग्रीक आणि रोमन कल्चर जेव्हा सुरू होतं तर तेव्हापासून ही न्यायदेवतेचं त्यांचं हे आहे, प्रतीक आहे ती मूर्ती. लेडी ऑफ जस्टिसचं नाव त्या काळात ग्रीक नाव जे होतं ते जस्टिशिया होतं. जस्टिशिया म्हणजे JUSTI आणि TIA, जस्टिशिया असं तिचं नाव होतं. आणि त्या काळामध्ये ग्रीक काय किंवा रोमन कल्चरमध्ये आपल्याला जर का आपण जुने सिनेमे बघितले असतील, हल्लीच्या पिढीने बघितले की माहीत नाही, पण आपल्याला माहिती असेल की ते तिथे अनेक मजुरांना ते घेऊन यायचे कामं करून घ्यायला, आपले बंधुआ मजूर वगैरे असे. आणि त्यांच्यात थोडेसे उठाव व्हायचे, मारामाऱ्या व्हायच्या वगैरे किंवा हे जे असेल, तर त्यावेळेला त्यांना जे न्यायालयात तिथे उपस्थित केलं जायचं, तर त्यावेळेला त्यांनी ती न्यायदेवतेला पट्टी सुरू केली. त्यांच्या मागची त्यांनी सांगितलेली भावना अशी की न्यायदेवता जेव्हा न्याय देते तेव्हा तिच्या समोर कोण उभा आहे, तो श्रीमंत मनुष्य उभा आहे, सामान्य मनुष्य उभा आहे का मजूर उभा आहे, हे तिला दिसता कामा नये. तिने केवळ कायदा आणि वस्तुस्थिती, फॅक्ट्स ती ऐकायची आणि आपला न्याय द्यायचा. ग्रीक रोमन संकेत हे तेव्हापासून सुरू आलेली आहे. तीच ब्रिटिशांनी पुढे फॉलो केली आणि
जगभरामध्ये जिथे जिथे ब्रिटिश साम्राज्य पसरलं होतं त्या सर्व देशांमध्ये न्यायदेवता ही अशीच आहे. न्यायदेवता ही डोळ्यावर अशी पट्टी, हातात डोळ्यावर तलवार. पट्टी, हातात तलवार. हो. अच्छा, पट्टी तर आपण कळलं आपल्याला. आता तलवार का? तर तलवार एवढ्यासाठी की तो न्याय देण्याची, ही मी म्हटल्याप्रमाणे ग्रीक रोमन कालापासून आहे. तर त्यावेळेला न्याय द्यायचा म्हणजे बहुतेक ते शिरच्छेदच करत असायचे. तर त्यामुळे तो न्याय तलवारच असायला तलवार पाहिजे. ती त्याच्या हातात. आणि तराजू अशासाठी की जो काय न्याय देऊ आपण तर तो योग्य न्याय राहील, सर्वांसाठी समान न्याय राहील. आणि जे काय फॅक्ट्स आणि हे आपण ऐकू तर त्यानुसार मग जो न्याय पारडं झुलेल. बाजूने येते पार्ट झुलेल तर त्याच्या बाजूने तो म्हणून निर्णय ते पारडं झुललेलं म्हणून आहे. ते पार्ट झुललेलं असतं. हो. आता मी म्हटल्याप्रमाणे कालानुरूप बदल घडवून आणायचा म्हणून आपण आता बघितलं की काही दिवसापूर्वी इंडियन पिनल कोड जो 1896 पासूनचा होता आपल्या देशामध्ये, हो. तर त्याला बदलून भारतीय न्याय संहिता BNS म्हणजे IPC ला बदलून BNS आणलं. ते का? आता आपल्या संबंध एकेका कायद्याचं, एकेका कोड्स जे काय देशामध्ये आहेत त्याचा संबंध साम्राज्यवादी ब्रिटिश जी काय त्यांच्या डोक्यावरती हँगओव्हर म्हणा किंवा वारसा त्यांचा जो आहे तर तो बदलून संबंध त्याचं भारतीयकरण करण्याचा जी प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये ते IPC to BNS केलं. आणि त्याच्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून आताची जी न्यायदेवता आहे तिच्या डोळ्यावरती पट्टी काढताना चंद्रचूड साहेब म्हणाले होते की आम्ही आंधळेपणे न्याय देत नाही, कायदा हा आंधळा असतो असं हे चुकीचं आहे. आम्ही हल्ली कायदा जो काय आहे किंवा न्याय देवता जी आहे ती अतिशय डोळस आहे आणि ती डोळसपणे सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करून मग ती न्याय देते. म्हणून तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली. सुंदर. दुसरी गोष्ट, तलवार जी असते ती हिंसेचं प्रतीक असतं आणि न्याय देवता कधी न्याय देताना हिंसा व्हावी अशा उद्देश तिचा कधीही नसतो, घबराट निर्माण करावी असा पण हे कधी नसतो. आणि भारतात तरी आपण आपल्या न्याय व्यवस्था जी आहे, जी आपली घटना जी आहे त्याच्या घटनेच्या चौकटीत राहून न्याय देतो. म्हणून ते कॉन्स्टिट्यूशन किंवा घटनाचं पुस्तक हे तिच्या हातामध्ये त्यांनी दिलेलं आहे. मोठा विचार, हा खूप मोठा विचार, तत्वज्ञानच आहे, विचार नव्हे, तत्वज्ञान आहे. आणि हे ऐकल्यानंतर मला वाटतं की आपण चंद्रचूड साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं कौतुकही केलं पाहिजे, कारण की एवढा मोठा विचार त्यांनी ह्याच्या मागे केलेला आहे. सर, मला तर वाटतं या एका निर्णयामुळे जेव्हा जेव्हा न्यायदेवतेचा पुतळा पुढली कित्येक शतकं लोक बघतील त्यावेळेला कदाचित लोकांना आठवेल की हे बदल धनंजय चंद्रचूडांनी केले सरन्यायाधीश असताना. आणि सर, मला एकच सांगा, जगभरात न्यायदेवता तशाच आहेत अजून तशाच आहेत, फक्त भारतात बदल, भारतामध्ये आता त्यांनी बदल केला. ओके. आणखीन एक मला शंका अशी आहे की त्यांनी लायब्ररीतल्या न्यायदेवतेचा तो बदल केला, हा सर्व न्यायालयांमध्ये कसा जाईल? नाही, तो पुतळा आता बदलला. सुरुवात त्यांनी त्या लायब्ररी पासून केली. आता जिथे कुठे असाच आहे. त्याची मूर्तीचे फोटो पण बाहेर आलेले आहेत, कशी असणार त्याप्रमाणे ती मूर्ती तशी असेल आता. आणि इथे नमूद करावं वाटतं की गेले 3 सरन्यायाधीश झाले देशातले, तर त्यामध्ये आता प्रत्येकाने काहीतरी एक वेगळी गोष्ट केली यासाठी ते लक्षात आहेत. तर गोगोई जे होते आधी, रंजन गोगोई, तर रंजन गोगोईंनी राम मंदिराचा निकाल सुनावला. हे त्यांच्या आयुष्य गोगोई म्हटले की आता राम मंदिराचा निकाल लोकांच्या पुढे येतो. त्याच्यानंतर शरदचंद्र बोबडे होते. बोबडेच्या काळामध्ये बराचसा एक काळ त्यांना 3 वर्ष मिळालेली, पण 1.5-2 वर्ष त्यांची कोविडमध्ये गेली. तरी पण कोविडमध्ये त्यांनी जेव्हा काय म्हणतो त्याला लस आपल्याला आणायची होती, कुठचे निर्णय पटापट घ्यायचे जे होते, नाहीतर एखादी गोष्ट करायची आणि न्यायालयात जाऊन त्याची परवानगी घ्यायची वगैरे, तर त्याला बराच वेळ मोडतो. तर त्यांनी त्या गोष्टी फास्ट ट्रॅक केल्या आणि त्यामुळे ती लस आपली पण रेकॉर्ड टाइमामध्ये आली आणि लोकांपर्यंत पोहोचली. तर बोबडे काल एक चांगला निर्णय लागला, तो लोकांपर्यंत पोहोचलाय की नाही मलाही माहिती नाही. कुणीतरी त्या लसी विरुद्ध याचिका केली होती, ती पण त्यांनी फेटाळून लावली त्यांनी. तेच सांगणार होतो की नाही, ती लस निर्धोक आहे आणि उपयुक्त आहे. हा पण मोठा निर्णय झाला. आपले ते कशालाही नडतात आणि लाडकी बहिणीला पण नडलेत. हो. आणि जर का आता चंद्रचूडांचं हे केलं तर चंद्रचूडांसमोर त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक तर शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्याचा जो खटला आहे, तर तो एक मोठं आव्हान त्यांच्या पुढे होतं की त्याचा अजून निर्णय आला नाहीये. तरी पण त्यांनी स्वतः आपण किती इंडिपेंडंट किंवा स्वातंत्र्य विचाराचे आहोत हे त्यांनी जेव्हा
गव्हर्नर साहेबांना फटकारलं, त्यांच्या निर्णयांना फटकारलं, त्यांच्या वागणुकीला फटकारलं. आणि जर का उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना कदाचित पुन्हा प्रस्थापित केलं प्रस्थापित केलं असतं. असतं. हा म्हणजे नशीब उद्धवला दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी राजीनामा दिला. अरे वा, आता हे त्यांनी हे केलं. हो हो हो. दुसरी गोष्ट, त्यांचा स्वातंत्र्य विचारसरणीची हे म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड्स हो, रद्द करून टाकले. रद्द करून. तो फार मोठा निर्णय होता. Yes, yes, yes. आणि न भीता न घाबरता यांनी केला. हो. आणि आता हे तिसरं हे जे आहे हो. की त्यांनी न्यायदेवतेचं हे केलं, तर मला वाटतं चंद्रचूड साहेब ह्या 3-4 गोष्टींसाठी म्हणजे काय अविस्मरणीय अशी राहील त्यांची कारकीर्द, Yes. याच्यामध्ये शंका नाही. मित्रांनो, ही सगळी माहिती तुम्हाला अशी इतकी तपशीलवार ऑथेंटिकली मिळणं माहीत नाही मला कुठे मिळेल का नाही, पण मला स्वतःला नेहमी असं छान वाटतं की असा एक मित्र मला लाभला आहे की जो ही सगळी माहितीचा कोश आहे. आणि धन्यवाद तुमचे, आणि तुमचेही धन्यवाद. 2च बारीकशा सूचना आहेत. माझा एक फेसबुक पेज आहे, अनिल थत्ते गगनभेदी. त्याच्यावरही खूप लोक आहेत, आणि त्याच्यावर आता इथे तुम्हाला 25 व्हिडिओ, हे 27 व्हिडिओ येतात माझे, शिवाय हिंदी 3 आहेत. पण फेसबुकवर सर दिवसाला माझे 100 इनपुट आहेत. मी बघतो आपलं पेज. 100 इनपुट आहेत. त्यातले 70-80 इनपुट अशा लोकांचे आहेत की जे तुमच्या फेसबुक पेजवर नाही किंवा तुम्ही त्यांचे फॉलोअर नाहीत, पण मी आहे किंवा ते माझे आहेत, त्यामुळे मला येतात. तर तेही मी त्या फेसबुक पेजवर शेअर करतो. मुद्दाम बघा, अनिल थत्ते गगनभेदी फेसबुक बघा. आणि दुसरी गोष्ट मी नेहमीच सांगतो की तुम्हाला हे व्हिडिओ आम्ही प्रेमाने पाठवतोही, तुम्हीही पाहता, असेच पाहत राहा. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.